ओके, मी रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा वेबसाईट म्हणजे काय? कोण सांगेल? कोणाला माहीत असतं वेबसाईट म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का? आयडिया आहे का? वेबसाईट काय असतं? ओके, मी सांगतो. वेबसाईट म्हणजे एक असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म, तुम्ही असं म्हणू शकता, की ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस, प्रॉडक्ट्स किंवा जनरल इन्फॉर्मेशन ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. ठीक आहे. वेबसाईट म्हणजे तुम्ही अजून एका पद्धतीनं असं बघू शकता त्याच्याकडे, की वेबसाईट म्हणजे तुमचं इंटरनेटवरती असलेलं घर. ओके. तुमच्या बिझनेसचं इंटरनेटवरती असलेलं घर म्हणजे काय? तर एक ॲड्रेस असतो. त्या ॲड्रेसवरती तुम्ही इंटरनेटवरती आला, की ते तुमच्या घरापर्यंत पोहोचणार, म्हणजे ते तुमच्या वेबसाईटपर्यंत पोहोचणार. जसं की आपलं इन रिअल लाईफमध्ये कसं असतं आपलं, की सपोज मला एखाद्याच्या घरी जायचं आहे, तर मी आधी काय करतो, त्या व्यक्तीच्या घराचा ॲड्रेस शोधतो किंवा मिळवतो. तो घराचा ॲड्रेस मला मिळाल्यानंतर मी त्या ॲड्रेसला शोधत शोधत तिथं त्याच्या घरापर्यंत पोहोचतो. इंटरनेटवरती पण तसंच आहे. इंटरनेटवरती पण तुम्हाला इथे पण तुम्हाला एखाद्या साईट, एखाद्या वेबसाईटवरती जायचं असेल, तर तुम्हाला आधी एक ॲड्रेस दिला जातो. त्या ॲड्रेसवरती तुम्हाला गेल्यानंतर जी तुम्हाला माहिती हवी आहे ती तिथे मिळते. ओके. आता ॲड्रेस कशाच्या स्वरूपात असतो? तर जनरली ॲड्रेस हा आय पीच्या स्वरूपात असतो. आय पी सगळ्यांना माहिती आहे. आय पी, आय पी म्हणजे काय? फुल फॉर्म कोण सांगेल? आय पी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. ओके. तर जनरली हा ॲड्रेस जो आहे तो आय पीच्या स्वरूपात असतो. तुम्ही हे बघितलं असेल, जसं की 120.69.104.59 समथिंग असा आय पी ॲड्रेस असतो. ठीक आहे. सो प्रत्येक अशा पद्धतीच्या ॲड्रेसवरती तुम्ही गेला, की तिथे तुम्हाला तुम्ही त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती जे आहे ते पोहोचू शकता. ओके. बट बट जर तुम्हाला जेव्हा मल्टिपल साईट्स असतात, जेव्हा ह्यूज अमाउंटमध्ये वेबसाईट्स असतात, त्यावेळेस अशा आय पी थ्रू त्या साईटवरती जाणं हे लोकांना डिफिकल्ट व्हायला लागलं. ठीक आहे. प्रत्येक ह्याचा आय पी असतो, प्रत्येक डिव्हाइसचा एक आय पी असतो. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. इथे बघा, व्हॉट इज माय आय पी असं मी टाकतो गुगलवरती. ओके. तर इथे तुम्हाला माझा आय पी जो आहे तो मिळून जाईल. 103.97.106.1 हा आपला आय पी इथे निघून आला. असं प्रत्येक साईटचा जो आहे तो आय पी राहतो. ओके. तर अशा आय पी वरती जाण्यासाठी लोकांना थोडी डिफिकल्ट यायला लागली, की असे नंबर कोण लक्षात ठेवणार. ओके. त्याच्यामुळे एक टर्म इंट्रोड्यूस झाली, ज्याला आपण काय म्हणतो, डोमेन नेम. डोमेन नेम इंट्रोड्यूस झाल्यानंतर काय झालं, की जसे असे जे आय पी असतात, त्या आय पीच्या ऐवजी आपल्याला नाव भेटायला लागलं, जसं की द डिजिटल NMD.com. ओके. TCS.com, Google,
डॉट कॉम, फेसबुक डॉट कॉम. ओके. सो असे आपल्याला डोमेन नेम्स मिळाले. ओके. तर ह्या डोमेनवरती आता गेल्यानंतर मला पर्टिक्युलरली त्या त्या बिझनेसची इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळणार. जसं की आता तर digital-nmd.com वरती तुम्ही गेला तर तुम्हाला इथे त्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन मिळणार. काय आहे ही? तर हे IT सर्व्हिस, गेम डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट वगैरे करतात. ओके. सो प्लस कोर्सेस सुद्धा आहेत. डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग असे यांचे कोर्सेस सुद्धा आहेत. सो इथे आल्यानंतर मला अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन मिळते. सो वेबसाईट म्हणजे वेबसाईट का असावी? तर वेबसाईट असल्यावर तिथे तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस, और एनी इन्फॉर्मेशन तुम्ही तिथे टाकू शकता. ओके. जेणेकरून तुमची इंटरनेटवरती एक आयडेंटिटी बनते. ओके. आता मला कोण सांगेल की वेबसाईट का असावी? हे तर तुम्हाला समजलं की आपली इन्फॉर्मेशन किंवा सर्व्हिस आपण तिथे टाकतो. काही लोक ब्लॉगिंग करायचं असेल, ब्लॉग नुसते लिहायचे असेल तर त्यासाठी पण वेबसाईट जे आहे त्याचा वापर करतात. काही लोक आपले बिझनेस तिथं लिस्ट करतात, काही लोक सर्व्हिसेस लिस्ट करतात. ओके. सो अशा गोष्टी अ, आहेत. ठीक आहे. मला सांगा आता तुम्ही असं काही एक्झाम्पल सांगा की ज्या वेबसाईट्स तुम्हाला आवडलेल्या आहेत. चांगल्या चांगल्या वेबसाईट ते टाईप करा आपल्या चॅट बॉक्समध्ये. आपण त्या त्या वेबसाईट जाऊन पाहूयात. इथे एक वेबसाईट आलेली आहे, मिनी मिनिमालिस्ट.com. लेट्स चेक. कशाची वेबसाईट आहे ही? कॅलिफोर्निया मेन फूड क्लोलर. ओके. हे काय कुकीजचं पेज आहे काय ते सोबतच यांचं? एवढीच साईट आहे का ही? नाही नाही सर, हे मे बी स्पेलिंग मिस्टेक झाली माझ्याकडनं. ओके. तर ते .com वळून फक्त मिनिमलिस्ट टाकून बघा. स्किन केअरची वेबसाईट आहे. त्यांची वेबसाईट खूप क्लीन आणि सिम्पल आहे. ओके. मिनिम हां ओके. त्याला काय एक्सप्लेन करा थोडंसं ह्या साईटला. काय म्हटलं सर? ह्या वेबसाईटला थोडंसं एक्सप्लेन करा की काय आहे, तुम्हाला का आवडते ही साईट. सर बेसिकली यांची जी वेबसाईट आहे ते म्हणजे त्यांनी स्किन केअर ब्रँडमध्ये लॉन्च केले होते 2020ला. तर यांचा जो युजर इंटरफेस आहे खूप सिम्पल आहे आणि एकदम ते युजर फ्रेंडली इंटरफेस बनवला आहे आणि एकदम जेव्हा कस्टमर किंवा युजर जेव्हा लँड होतील या पेजवर त्याच्या कन्सर्ननुसार त्यांनी इथे हे टाकले आहेत, आपला बॉक्स टाकलेले आहेत जिथे आपण सर्च करून आपले प्रोडक्ट वगैरे घेऊ शकतो. हे सिम्पल आहे, एकदम क्लीन आणि सिम्पल आहे. त्यांचा फॉन्ट वगैरे रीडेबल वेबसाईट आहे. ओके. त्यामुळे मला छान आहे, वेबसाईट छान आहे. ठीक आहे. तर ही एक वेबसाईट आहे ती तुम्ही इथं बघू शकता की ती वेबसाईट बनलेली आहे. ई कॉमर्स टाईप वेबसाईट आहे. त्यांचे प्रोडक्ट्स आहेत, बेस्ट सेलरचे प्रोडक्ट्स आहेत. प्रोडक्टची त्यांनी थीम पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ठेवलेली आहे. ओके. प्रोडक्टचे तुम्ही बॉटल्स आणि ते ट्यूब्स वगैरे बघू शकता. ओके. ब्लॅक अँड व्हाईटच त्यांनी फक्त ठेवलेलं आहे. छान असं त्यांनी
UI सुद्धा याचं केलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो अशा पद्धतीची वेबसाईट आहे. अजून कोणी पाठवलेली आहे का एखादी वेबसाईट इथे? ठीक आहे, नाही कोणी पाठवली. ओके, आता वेबसाईट का आता ह्या मिनिमालिस्ट ह्यांनी ही वेबसाईट का बनवली, त्याचं रिझन पण तुम्हाला समजलंच असेल की ह्यांचे स्वतःचे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांना ते सेल करायचे. सो स्वतःचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी त्यांनी एक वेबसाईट बनवली. ह्यालाच आपण ई कॉमर्स स्टोअर सुद्धा म्हणतो, कारण यांनी याच्यामध्ये चेकआउट, ऑनलाईन पर्चेसिंगचं वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. ओके, सो प्रोडक्ट सेल करण्यासाठी ह्यांनी ही साईट केलेली आहे. ओके, वेबसाईट का बनवायची तुम्हाला समजले. आता एक नेक्स्ट पॉईंट येतो. तर तो आहे की सपोज आता एखादी वेबसाईट आहे, तर ती कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये बनवलेली आहे, ती जर तुम्हाला समजलं तर किती भारी होईल. तुम्ही सांगू शकता का ज्यांनी हे पाठवले, ऋषिकेश, मिनिमलिस्ट कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये साईट बनवलेली आहे? माहिती नाही सर. विच टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर एखादी साईट जर WITCH, सॉरी, WHIC, ओके, विच टेक्नॉलॉजी. ओके, तर आता ह्याची टेक्नॉलॉजी माहिती नाही, तर वेबसाईट डेव्हलपमेंटला जाण्याआधी आपण थोडं कोणतीही वेबसाईट जर तुम्हाला ॲनालायसिस करायची असेल तर ती कशी करायची ती मी तुम्हाला थोडं सांगतो. जसं की आता आपण हे मिनिमलिस्टची जी वेबसाईट आहे ती ॲनालायसिस करायची आहे. तर एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याचं नाव आहे बिल्ट विथचा वापर करायचा. तिथे तुम्हाला त्या वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक टेक्नॉलॉजीची माहिती तुम्हाला मिळते. ओके, सो आपण आता हे ट्राय करूया. सर बिल्ट विथचं काय म्हणाले, म्हणजे कशासाठी यूज करायचं? ती पर्टिक्युलर एक जी वेबसाईट आहे मिनिमलिस्ट आता जी पाठवलेली आहे, तर त्या वेबसाईटच्या मागं कोणती टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, ओके, ती समजून घेण्यासाठी आपण ह्या बिल्ट विथचा वापर करायचा. आता ती मी तुम्हाला वापर कसा करायचा ते दाखवतो. हे एक प्लॅटफॉर्म आहे बिल्ट विथ. ओके, क्लिअर आहे, थम्सअप करा. ओके, सो आता आपण बिल्ट विथ वरती आलेलो आहे. ओके, इथे एक प्लॅटफॉर्म आहे. सो मी ह्याच्यावरती क्लिक करतो. जी आपली मिनिमलिस्टची जी वेबसाईट होती बी minimalist.co अशी ती वेबसाईट आहे. तिला मी कॉपी करतो आणि इथं आणून सिम्पली मी पेस्ट करतो. ओके, आणि मला जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे की ह्या वेबसाईटने कोणती टेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता वेबसाईटचा जो पण डेटा आहे तो ॲनालायसिस करण्यासाठी ह्यांनी क्लॅविओ, एल्वेअर, क्लेवर टॅप हे असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत. हॉटस्टार, इनसाइडर, गुगल ॲनालायटिक्स, ओके, गुगल साईट टॅग, फेसबुक पिक्सल, हे सगळे ॲनालायटिक्स म्हणजे जो डेटा येतो तो डेटा ट्रॅक करण्यासाठी ह्यांनी ह्या गोष्टी यूज केलेल्या आहेत. नेक्स्ट काय आहे की विजेट, कशा पद्धतीचे विजेट ह्यांनी यूज केलेले आहेत. तर व्हेरीफाईड प्रोफाईल म्हणजे जो कोणी येते त्याची प्रोफाईल व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी काहीतरी यूज केलेलं आहे. पिरियॉडिक नावाचं एक त्यांनी स्टॅटिस्टिक्सचं हे आहे ते यूज केलं. गुगल टॅग मॅनेजर म्हणजे जे काही इव्हेंट आहेत ते इव्हेंट कॅल्क्युलेट करायला किंवा इव्हेंट ट्रॅक करायला त्यांनी ह्याचा वापर केलेला आहे. जो वेबसाईटवरती फॉन्ट दिसतोय वेगवेगळ्या पद्धतीचा, तो फॉन्टसाठी त्यांनी फॉन्ट ऑसम यूज केलेला आहे. लँग्वेजेस, त्यांनी कोणती लँग्वेज यूज केलेली आहे, तर इंग्लिश. आणि ही वेबसाईट जी आहे ती कोणत्या प्लॅटफॉर्मवरती बनलेली आहे, तर शॉपिफायचं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती बनलेली आहे. ओके, फ्रेमवर्क्स बाकीच्या पण गोष्टी त्यांनी यूज केलेल्या. सो एक ओव्हरव्ह्यू जर आपण घेतला या साईटचा, तर ही कोणत्या टेक्नॉलॉजी मध्ये बनलेली आहे, तर यांनी एक फ्रेमवर्क वापरलेला आहे ते म्हणजे शॉपिफायची टेक्नॉलॉजी यांनी इथं वापरलेली आहे वेबसाईट
बिल्ड करण्यासाठी. ओके. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही थम्सअप करा. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईटची टेक्नॉलॉजी ती आहे जी फाइंड आउट करू शकता. ओके. आता आता आपण शिकणार आहे वेबसाईट डेव्हलपमेंट. ओके. तर आपल्याला डोमेन बद्दल तर समजलं. डोमेन काय असतं ते. डोमेन सोबत आपल्याला काय लागतं ते म्हणजे लागतं आपल्याला होस्टिंग. ओके. आता होस्टिंग म्हणजे काय तर जसं मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलं की आपल्याला एखाद्याच्या घरी जायचं आहे तर आपण त्याचा ॲड्रेस शोधतो आणि त्या ॲड्रेसवरती आपण जातो बरोबर. तिथं त्याचं घर असतं. होस्टिंग म्हणजे काय तर ती घर जिथं बांधलेलं आहे त्याची ती जागा. ओके. तसंच सर्व्हरवरती जिथं ती वेबसाईट बांधलेली आहे वेबसाईट बनवलेली आहे त्याची जागा. ओके. म्हणजे होस्टिंग. वेबसाईटचे जे काही इमेजेस आहेत कोडिंगच्या फाईल्स आहेत जो काही डेटा आहे व्हिडिओ इमेजेस ऑडिओ हॅलो फाईल. सर. येस. हा एक क्वेश्चन होता. आता तुम्ही बिल्ट विथ वर टेक्नॉलॉजी दाखवली ना वेबसाईटची, म्हणजे त्याच्यासाठी काय काय यूज केलं तर तिथे चेंजेस करू शकतो का आपण, की फक्त काय यूज केलं तेवढंच बघू शकतो वेबसाईटसाठी बिल्ड करण्यासाठी? म्हणजे चेंजेस म्हणजे काय कशात चेंज करायचं ते तुम्ही. बाकी टूल्स आहेत सर, म्हणजे आपण वेबसाईटला रँकिंग करायला किंवा अजून काय यूज करू कीवर्ड, तर तिथे तसं काही नसतं. फक्त काय यूज केलंय वेबसाईट बनवण्याकरता तेवढंच आहे का त्या करेक्ट. बिल्ट विथवर? ओके. नाही अजून पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सी तुम्हाला दाखवतो इथे. हां. इथे बिल्ट विथ वरती जर तुम्ही इथे आला ना अजून पण गोष्टी आहेत. काही गोष्टी पेड मध्ये आहेत काही गोष्टी फ्री मध्ये आहेत. जसं की आता डिटेल मध्ये आलो तर हे तुम्हाला पेड मध्ये तुम्हाला मिळेल. डिटेल अनालिटिक्स टूलचं तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे मिळेल. ओके. मेटा म्हणजे काय जसं की पब्लिकली लिस्टेड कॉन्टॅक्ट. आता जे ह्यांचे आहेत मिनिमलिस्टचे. ओके. तर करण मित्तल अजय अग्रवाल हे प्रेसिडेंट आहेत. आदर्श खंडेलवाल हे मॅनेजर आहेत. ओके. मे बी ह्यांची त्यांनी प्रोफाईल पण दिलेली आहे. आय थिंक प्रोफाईल सुद्धा त्यांनी दिलेली आहे बट ती लेट्स चेक. प्रोफाईल सुद्धा ह्यांनी दिलेली आहे आय थिंक. मी इकडे चेक करतो ती आहे. आपण लॉग इन अजय अग्रवाल चीफ फायनान्शियल ऑफिसर ॲट मिनिमलिस्ट. ओके. सो हे बघा अशा पद्धतीचा डेटा पण यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर वेबसाईटची इन्फॉर्मेशन. काय वेबसाईटची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. स्टाईल अँड फॅशनमध्ये आहे साईट. प्रोडक्ट एसक्यू म्हणजे किती प्रोडक्ट आहेत आपल्याला असे डोळ्याने बघून मोजता नाही आले पण इथे आपल्याला समजलं की 77+ प्रोडक्ट्स आहेत. आता त्यांनी सगळे सोशल मीडिया त्यांचे चेक केले तिथून त्यांना समजलं की 2 लाखापेक्षा जास्त यांचे ब्रँड फॉलोअर्स आहेत. ओके. बाकी सगळं टेक्निकल आहे. जीटीएम टॅग्स 14 जीटीएम टॅग्स त्यांना तिथं भेटलेले आहेत. ओके. आता यांनी काय केलंय थोडंसं रँकिंग दिलंय. प्रत्येक साईटला एक रँक असतं तसं यांनी बिल्ट विथचं त्यांचं रँकिंग दिलंय 2,93,000. ओके. प्रत्येकाचं हे रँकिंग पॅरामीटर्स राहतात त्यांनी तसं दिलंय. आणि ह्या टेक्नॉलॉजीवरती ते स्पेंड किती करत असतील ह्याचं एक एस्टिमेट दिलंय की $5,000 आसपास हे सगळं ते बिल्ड करण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी ते स्पेंड करत असणार असं त्यांनी एस्टिमेट एक दिलेलं आहे. बघा इथे डिटेलमध्ये प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. 77+ ते एसक्यूज बोलले पण एसक्यू डिफरंट असतं आणि प्रोडक्ट डिफरंट असतं बरं का. 277 प्रोडक्ट्स आहेत. एसक्यू 77 आहेत. म्हणजे कसं तर एसक्यू म्हणजे काय तर स्किन केअर क्रीम व्हिटॅमिन सीची. ओके. व्हिटॅमिन सीची स्किन केअर क्रीम असं जर असेल तर त्याच्यामध्ये व्हॅरियंट्स असतं की व्हिटॅमिन सीची स्किन केअर क्रीम 10 ग्रॅम 15 ग्रॅम 30 ग्रॅम. ओके. तर त्या प्रत्येकाला सेपरेट प्रोडक्ट
कन्सिडर केलं जातं, बट एस क्यू जे आहे तो एकच कन्सिडर केला जातो. त्यामुळे एस क्यू कमी दाखवलेत, प्रोडक्ट्स जास्त दाखवलेले आहेत. इथे प्रत्येक प्रोडक्टची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळू शकते. त्या वेबसाईटचा परफॉर्मन्स कसा आहे ते सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतं. जावा स्क्रिप्टच्या रिक्वेस्ट, स्टाईल शीटच्या रिक्वेस्ट, डॉक्युमेंट साईज. पण आपण ह्या गोष्टी परफॉर्मन्स चेक करण्यासाठी आपण एस एक्झिक्युटिव्ह असल्यामुळे आपण ह्या गोष्टीचा वापर नाही करत. आपण ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स टूल्स जे आहे, गुगल लाईट हाऊस वगैरे असे टूल्स आहेत त्याचा आपण वापर करतो. तिथे इन डिटेलमध्ये आणि कोणती ॲक्शन घ्यायची ते पण आपल्याला तिथे समजतं. ठीक आहे. रिलेशनशिप, इथे तुम्हाला जीटीएमचा त्यांचा आयडी सुद्धा मिळून जातोय. ठीक आहे. रिलेशनशिपमध्ये त्यांनी काही दाखवलेलं नाहीये. रिडायरेक्ट करतायत का, कुठे रिडायरेक्ट करत असतील तर minimalistic.com इथे ते काहीतरी रिडायरेक्ट करत आहेत बरं का, एकदा चेक करून घ्या. हा, जर तो मिनिमलिस्टिक डॉट हे टाकलं ना तर ते बघा इकडे रिडायरेक्ट होते, बी नंतर येते. ओके, बट हा डोमेन टाकलं तर रिडायरेक्ट होतंय. AI शी रिलेटेड आता नवीन आणलेलं आहे, तर त्याच्याशी रिलेटेड काय गोष्टी असतील तर त्या पण तुम्ही इथं बघू शकता. साईटसाठी काय रिकमेंडेशन्स आहेत का ते असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. ओके, आणि इथे कंपनीची माहिती. ओके, ठीक आहे. मी फक्त तुम्हाला टेक्नॉलॉजीचं का सांगितलं, कारण की आपला जो टॉपिक आहे तो वेबसाईट डेव्हलपमेंटचा टॉपिक आहे. वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी फक्त टेक्नॉलॉजीची माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बाकीच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि पेड व्हर्जन पण आहे, $144 पर इयर. ठीक आहे, समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ए कल्याणी, तवा तवा गरम करून आण ना इकडं. तवा गरम कर ना, थंडी वाजते ती हे बंद कर. खिडकी मला हे होतंय ग. ओके, सो आपण कुठे होतो, डोमेन आणि होस्टिंग. डोमेन तर तुम्हाला समजलं की एखाद्या घराचा ॲड्रेस, आणि होस्टिंग म्हणजे काय तर कोणत्या जागेवरती घर बांधलेलं आहे. तसंच डोमेन वेबसाईटचं नाव, आणि होस्टिंग म्हणजे कोणत्या सर्व्हरवरती तुमची वेबसाईट जी आहे ती तयार केलेली आहे. ओके, आता होस्टिंग प्रोव्हायडरची नावं तुम्ही सांगू शकता, कोण कोण होस्टिंग प्रोव्हायडर्स आहेत, माहिती आहे का तुम्हाला? होस्टिंजर, गोडॅडी. येस, हे तुम्हाला होस्टिंजर, गोडॅडी, अजून कोणते आहेत, ब्ल्यू होस्ट, क्लाउडफेअर, केमिक्लाउड. ओके, सो असे मल्टिपल होस्टिंग प्रोव्हायडर आहेत. होस्टिंग प्रोव्हायडर म्हणजे तुम्हाला ते जागा देतात तुमची वेबसाईट बांधायला, त्याच्या बदल्यात ते पैसे घेतात. ओके, त्यांचं भाडं असतं, महिन्याचं, वर्षाचं असं भाडं राहतं, त्यांचा प्लॅन राहतो. ठीक आहे. होस्टिंगचा प्लॅन बघितला तर 2-2.5 हजारापर्यंत तुम्हाला एक वेबसाईट तुम्ही तिथं होस्ट करू शकता पर इयर. ठीक आहे, सो असे त्यांचे प्लॅन्स राहतात. आणि डोमेन तर तुम्हाला सांगितलं, डोमेन सुद्धा खरेदी करावं लागतं. इथूनच तुम्ही डोमेन सुद्धा खरेदी करू शकता, होस्टिंजर, गोडॅडी, ब्ल्यू होस्ट. ओके, डोमेन तुम्हाला सुरुवातीला तर मिळतं 999च्या आसपास, नंतर ते तुम्हाला जातं 1200, 1500, 1800 रुपये पर इयर, अशा कॉस्टिंगनं ते तुम्हाला पडतं. ओके, तो बेसिक रिक्वायरमेंट काय आहे तुमची वेबसाईट बांधण्यासाठी, डोमेन आणि होस्टिंग. 2-3 हजार होस्टिंगला, 1000-1200 रुपये डोमेनला, म्हणजे 5000पर्यंत तरी तुमचा एक सरासरी खर्च आहे इनिशियली तुम्हाला ह्या गोष्टी घेण्यासाठी.
त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती डेव्हलपमेंट करणार, डेव्हलपर हायर करून केलं तर तिथं तुम्हाला चार्जेस वगैरे एक्स्ट्राचे पे करावे लागणार. समजलं डोमेन नेम आणि होस्टिंग हा कन्सेप्ट समजला तुम्हाला? समजला असेल तर थम्स अप करा एकदा. आता आता आपण एक होस्टिंगचं बघूयात. आपल्याकडे ऑलरेडी एक डोमेन आहे आणि एक होस्टिंगचं अकाउंट आहे. तर आता कसं आहे माहिती आहे का की जसं तुम्हाला रजिस्टर करावं लागतं बघा. एखादी जागा तुम्ही घेतली तर त्या जागेवरती तुम्ही घर बांधणार आहे किंवा ते नॉन ॲग्रिकल्चर लँड आहे ह्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागतं गव्हर्नमेंटकडनं, बरोबर? तसंच तुम्हाला आहे का नाही इथं पण तुम्हाला एक तुम्ही डोमेन घेतलं आणि होस्टिंग घेतलं की तुम्हाला ते डोमेन जे आहे ते होस्टिंगला कनेक्ट करावं लागतं. ठीक आहे, त्याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस पण मी तुम्हाला सांगतो. ओके. तर आता डोमेन आपल्याला होस्टिंग सोबत कनेक्ट करायचं. आता एक माझ्याकडे वेबसाईट आहे जी बनलेली आहे ऑलरेडी, NMD फिल्म प्रोडक्शन .in. ओके, ही वेबसाईट ऑलरेडी बनलेली आहे. तर आपण हिथंच जे आहे आपलं डेव्हलपमेंट करणार आहे. ही साईट काढून टाकायची आणि इथे एक नवीन साईट आपण बनवायची आहे. ओके. आता हे आहे माझं डोमेन नेम. ओके. आणि माझं होस्टिंग जे आहे ते इथे आहे. इथे वेबसाईटच्या लिस्टमध्ये पण आपल्याला समजू शकेल. NMD फिल्म प्रोडक्शन नावाची वेबसाईट आहे ही बघा इथे. हे माझं होस्टिंग आहे. ओके, एकच मिनिट. हॅलो हॅलो. हॅलो, हा, काय चाललंय तुमचे? लेक्चर घेतोय का? ऑनलाईन चाललंय का? हा हा, बोल ना, काय होतं? काय नाही, त्याची ट्रिपचं एकदा विचारायला म्हटलं ना, म्हणलं तुमच्याशी बोलायला हवं. हा हा, ते ना काय म्हणतो बघ. हॅलो. हॅलो, हा बोला, काय चाललंय? काय नाही बघा, तिथं ऑनलाईन लेक्चर्स घेत होतो स्टुडंटचे. हा हा, लेक्चर चालू आहे का? हो हो. नंतर बोलू का? नाही, बोला ना, काय म्हणताय? काय नाही, तेच म्हणलं काय हा, ट्रिप आपली चालू आहे. इकडे जायची बघा, कन्याकुमारी पर्यंत जायचं चालू आहे. तर धनुषकोडी वगैरे ऍड केलं तर 20,000 पर्यंत पर हेड येते. पण कन्याकुमारी पर्यंत जर आपण केलं प्लॅन तर 15 मध्ये पर हेड जातंय. चांगली ट्रिप होईल त्याच्यामध्ये. कर्नाटका, केरळ आपण कव्हर करतोय. हो, नाही 20 मला पण जास्त वाटतंय. सगळेजण म्हणतात धनुषकोडी. पण मी पण म्हटलं 15 पर्यंतच आपण सेट करूया. 15 पर्यंत आपण कन्याकुमारी पर्यंत जाऊन येतो. 15 ते 17 हायएस्ट. हो हो, बरोबर आहे ना. कारण 2-3 दिवस आपण गाडीमध्ये बसलो तर आपल्याला काय वाटणार, तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्यालाच कसं. बरोबर आहे ना. म्हणजे कसं गाड्या एकदम ऍक्सिडेंट असणं गोष्ट वेगळी आणि आपण गाडी जाणार तिकीट मोठी पण असणार आहे ना. हो, म्हणजे 15 पर्यंत होईल आपलं. 15,000 पर्यंत. हा, चालेल. मी डिटेल मध्ये तुम्हाला फोन करतो नंतर थोड्या वेळाने. आपण बोलू डिटेल मध्ये. ठीक आहे, तुम्हाला लोकेशन वगैरे सांगतो मी, आपण काय प्लॅन करायचं ते. ठीक आहे, मी करतो थोड्या वेळाने फोन करतो तुम्हाला. चालेल. हॅलो. हां, तर आपण कुठे होतो? हे आपलं डोमेन नेम आहे NMD फिल्म प्रोडक्शन .in आणि आपलं जे होस्टिंग आहे ते आपण होस्टिंजर वरून घेतलेलं. इथं आपलं सर्व्हर आहे. तर जसं आपल्याला हे कनेक्ट करायचं म्हणतो आपण जेव्हा,
आपल्याला डोमेन नेम होस्टिंजर सोबत कनेक्ट केलं पाहिजे, बरोबर. आपण सर्व्हरचा सेपरेट प्लॅन घेतलेला आहे, डोमेन आपण सेपरेटली परचेस केलेला आहे. ओके. तर कनेक्ट करण्यासाठी आपल्याला काय रिक्वायरमेंट लागते, तर ती रिक्वायरमेंट आहे नेम सर्व्हर्स. ओके. तुम्हाला होस्टिंग प्रोव्हायडर जो आहे तो तुम्हाला एक नेम सर्व्हर्स देतो. ओके. ते नेम सर्व्हर्स तुम्हाला तुमच्या डोमेन वरती जाऊन DNS रेकॉर्ड मध्ये ते टाकायचे असतात. असा सिंपलसा रूल आहे. ओके. कोण देतो तुम्हाला, होस्टिंग प्रोव्हायडर जो आहे, म्हणजे सर्व्हरच्या साईडनं तुम्हाला नेम सर्व्हर्स मिळतात. ते सिम्पली तुम्हाला डोमेनच्या ह्याच्यावरती नेऊन टाकायचे असतात. आता ह्या केसमध्ये मी तुम्हाला दाखवतो की कुठे आपण ते केलेलं आहे. जसं की मी इथे NMD फिल्म प्रोडक्शनच्या डॅशबोर्डला येतो. ओके. डॅशबोर्डला आल्यानंतर इथे मी दुसऱ्या टॅबमध्ये होस्टिंगचा जो आपला होस्टिंगचा प्लॅन आहे त्याचे DNS रेकॉर्ड पण तुम्हाला दाखवतो. जसं की आपल्याकडे होस्टिंग कुठे आहे ते, ओके इथे आहे होस्टिंग. बघा कोणतं होस्टिंग आहे आपल्याकडं, बिझनेस वेब होस्टिंग. याला आपण जर मॅनेज बोललो लोड होतं इथे होस्टिंग प्लॅन डिटेल. ओके. आता होस्टिंग मध्ये आलो, प्लॅन डिटेल्स टाकले तर इथे बघा तुम्हाला काय भेटले, नेम सर्व्हर्स भेटले, बरोबर. काय नेम सर्व्हर आहे, NS1 DNS पार्किंग डोमेन, NS2 DNS पार्किंग डोमेन. ओके. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर हे नेम सर्व्हर्स तुम्हाला तुमच्या वेबसाईटच्या DNS मध्ये टाकायचं. आता हे मी होस्टिंग सेक्शन मध्ये होतो, आता मी डोमेन सेक्शनला आलो. डोमेन सेक्शन कोण आहे माझा, NMD फिल्म प्रोडक्शन .in. ओके. आणि इथे आल्यानंतर मला सिम्पली ह्याच्यामध्ये DNS रेकॉर्ड जे आहेत ते मला अपडेट करायचे आहेत. डोमेन वरती येतो, डोमेन वरती आल्यानंतर इथे ऑप्शन आहे बघा DNS नेम सर्व्हरचा. मी इथे येऊन क्लिक करतो आणि इथं आता ऑलरेडी तेच टाकलेले आहेत म्हणून तुमची वेबसाईट जी आहे ती चालते, NS1 DNS parking.com. इथे मी चेंज नेम सर्व्हर्स म्हटलं की मग मी इथं जे माझे आहे ते टाकणार आणि सेव्ह म्हणणार. ओके. इथे चेंज नेम सर्व्हर म्हटलं की जे माझे आहे ते काढणार, ते टाकणार आणि सेव्ह म्हणणार. कुठे टाकायचे, नेम सर्व्हर 1 आणि 2 लाच टाकायचे. इथे त्यांनी 4 फील्ड दिलेले असतात, बट 1 आणि 2 लाच टाकायचे आणि सेव्ह म्हणायचं. आता मी सेव्ह नाही म्हणत कारण ऑलरेडी टाकलेलेच आहेत, आपण कॅन्सल करूया. इथून घ्यायचे होस्टिंग मधून आणि डोमेन मध्ये येऊन टाकायचे. याचा अर्थ तुमची जी वेबसाईट आहे ती कनेक्ट झाली आणि कनेक्ट झाल्यानंतर वेबसाईट तुमची अशा पद्धतीनं दिसते. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर थम्स अप करा एकदा. सर येस. आता जे आपण जे केलं ते वर्डप्रेसच्या ह्याच्यासाठी होतं ना, नाही, आणि त्याचं होस्टिंजरला होतं. तर मग विक्सची WIX म्हणजे विक्सची जर वेबसाईट असेल आणि त्याचं होस्टिंग पण विक्सला असेल हा हा आणि डोमेन पण विक्सचा असेल तर मग त्याच्यावरती पण सेम प्रोसिजर असणार का? सेम प्रोसेस. आतापर्यंत आपण अजून वर्डप्रेस मध्ये आपण एंटरच केलं नाही. आतापर्यंत आपण डोमेन नेम होस्टिंग इथंच खेळतोय. वर्डप्रेस तर आता हे कनेक्ट झाल्यानंतर त्याच्या आत येणार वर्डप्रेस. आलं लक्षात. ही प्रोसेस कोणतीही टेक्नॉलॉजी यूज करा, पायथन, विक्स, शॉपिफाय
किंवा दुसरी कोणतीही वेबसाईट तुम्ही कोणतीही टेक्नॉलॉजी यूज करा, तिथे तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. जिथं वर्डप्रेस सुरू होणार तिथे मी तुम्हाला सांगणार की हे इथून आत पुढे आपलं वर्डप्रेस सुरू झालंय म्हणून. क्लिअर आहे? येस. ओके. अजून कोणत्याही टेक्नॉलॉजीचा संबंध आलेला नाही. आतापर्यंत जे आपलं फाउंडेशन आहे ते फाउंडेशन क्लिअर करायचा आपला प्रयत्न चालू आहे. ओके. अजून पण आपण टेक्नॉलॉजीच्या बाहेरच आहे. ओके. आता आपलं डोमेन नेम होस्टिंग सोबत कनेक्ट झालं. कनेक्ट व्हायला 24 आवर्स ते 48 आवर्स घेतात. काही केसेसमध्ये ते 5-10 मिनिटात सुद्धा लगेच होतं. ओके. बट काही केसेसमध्येच. ठीक आहे. ओके. सो आता एकदा का कनेक्ट झाल्यानंतर तुमची साईट जी आहे ती अशा पद्धतीने दिसेल. आता इथून मी आहे ना हे वर्डप्रेसचं जे सगळं स्ट्रक्चर आहे ना, हे सगळं स्ट्रक्चर मी उडवून लावतो आपल्या साईटवर. ओके. जसं की वेबसाईट्समध्ये येतो, वेबसाईटच्या लिस्टमध्ये येतो. इथे द डिजिटल एनएमडी फिल्म प्रोडक्शन कुठे आहे ते बघायचं. डॅशबोर्ड वरती जायचं, फाईल मॅनेजर मध्ये जायचं आणि जो आत्ताचा एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे ना तो आपण सगळा उडवणार आहे. स्क्रॅच पासून तिथं आपण वेबसाईट डेव्हलपमेंटचं जे काम आहे ते सुरू करणार आहे. ओके. आता ह्या पब्लिक _HTMLच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. ठीक आहे. हे एक आपल्याला उडवायचं आहे कोडिंगची फाईल. ओके. दुसरी म्हणजे आपल्याला काय उडवायचं ते म्हणजे डेटाबेस उडवायचा आहे. ओके. इथे डेटाबेस बघा, मल्टिपल डेटाबेस क्रिएट केलेले आहेत पण असाइन कुठलाच केलेला नाहीये. जवळपास 52 पेक्षा जास्त डेटाबेस आहे. 52 डेटाबेस क्रिएट केलेले आहेत. सो आपल्याला हे डेटाबेसची काही गरज नाहीये. फक्त एकच आपला डेटाबेस जो आहे तो कनेक्ट झालेला इथे बघा एका वेबसाईटला. बाकी सगळे असाइन करायचे आहेत. ओके. सो सिम्पली मी इथून आहे ना डेटाबेस डिलीट मारतो. डेटाबेस काय असतं सर? डेटाबेस काय असतात? गुड क्वेश्चन. सी. ओके. आता वेबसाईट ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस वेबसाईटला दोन मेन गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे कोडिंगच्या फाईल्स ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल कोड असतो जे डेव्हलपर लोक काम करतात आणि एक असतो डेटाबेस. ह्या दोन गोष्टी राहतात. ओके. कोडिंगच्या फाईलमध्ये ऍक्च्युअल आपण जी टेक्नॉलॉजी यूज केलेली असते जसे की HTML, CSS, जावास्क्रिप्ट त्यांच्या कोडिंगच्या फाईल्स राहतात. आणि डेटाबेसमध्ये काय राहतं, सपोज तुम्ही इमेज अपलोड केली सर्व्हरवरती तर ती इमेज काही युजर नेम पासवर्ड्स वगैरे असतील, युजर डिटेल्स. ओके. प्रोडक्ट अपलोड केले असतील तर प्रोडक्टचे डिटेल्स. ओके. जो काही डेटा आहे, व्हिडिओ असतील तर व्हिडिओ, ऑडिओ फाईल असतील तर ऑडिओ. ओके. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेटाबेसमध्ये स्टोअर होतात. कोडिंगच्या फाईलमध्ये काही स्टोअर होत नाही. स्टोअर डेटाबेसमध्ये होतं. कोडिंगच्या फाईलमध्ये फक्त लॉजिक असतं. लॉजिक्स, अल्गोरिदम्स, फॉर्म्युलेज हे सगळं राहतं. आणि ते कोडिंगच्या फाईल काय करतं ते एक्झिक्यूट होतात आणि तुम्हाला वेब पेज असं दिसतं आणि जो काही डेटा आहे तो डेटाबेसमधनं घेतला जातो असं असतं. समजलं असेल तर थम्सअप करा. ओके. सो कोडिंगच्या फाईलमध्ये फक्त कोड असतो लिहिलेला, लाईन ऑफ कोड. ते काही स्टोअर करतं का? काही स्टोअर करत नाही. तुम्ही जर असं म्हणलं की इमेज स्टोअर करतं, इमेज स्टोअर नाही करत. इमेजचा फक्त आपण काय दिलेला असतो, पाथ दिलेला असतो की अशा लोकेशनला इमेज आहे तिथून घे. बट तिथं इमेज नसते, तिथं पाथ असतो. इमेज तो ऍक्च्युली जी इमेजची साईज असते जसं की 10 KB, 5 KB ची इमेज असते ना, 20 KB, 100 KB, ऍक्च्युअल जी इमेज आहे ती डेटाबेसमध्ये स्टोअर असते. आणि तुम्ही कोडिंगमध्ये काय लिहिता, त्याचा पाथ लिहिता की ह्या पाथवरनं इमेज उचल,
त्या पाथवरून व्हिडिओ उचल, इथून युजर नेमचा पासवर्ड घे, तिथून युजर नेमचं लॉग इन डिटेल्स घे वगैरे अशा गोष्टी आपण सांगत असतो. कोडिंगच्या फाईलमध्ये फक्त ट्रिक्स, फॉर्म्युलेज, अल्गोरिदम्स, फ्लो ऑफ द कोड, एक्झिक्युशन असल्या गोष्टी राहतात. तिथं स्टोअर काहीच होत नाही. इवन पासवर्ड जरी आपण टाकला तरी पासवर्ड काही कोडिंगच्या फाईलमध्ये सेव्ह नाही होत, तो डेटाबेसमध्ये जाऊन सेव्ह होतो. ओके. आणि फक्त दिसताना आपल्याला त्या कोडिंगच्या फाईल दाखवतं की अशा पद्धतीचं UI आहे, नाव टाका, पासवर्ड टाका, बट तो आत जातो कुठेतरी डेटाबेसमध्ये, तिथं स्टोअर होतो. ते कोडिंगमध्ये नाही होत कधी. सो ह्या 2 मेन गोष्टी असतात ज्या, तर आपल्याला जेव्हा आपण प्रोजेक्ट डिलीट करायचा असतो त्यावेळेस अशा ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला डिलीट कराव्या लागतात. एक म्हणजे कोडिंगचं फाईल आणि दुसरं म्हणजे डेटाबेस. इथं ऑलरेडी खूप सारे डेटाबेसेस बनवून ठेवलेले आहेत ह्या लोकांनी, पण आपल्याला ह्यांचा काही यूज नाहीये. जो ऍक्च्युअल मध्ये कनेक्टेड डेटाबेस आहे हा कनेक्टेड आहे बघा आपल्या वेबसाईट सोबत, तर हा आपण उडवणार. आणि हा एकदा का डेटाबेस उडवला की ही जी साईट आहे ना, ही साईट कशी दिसते ती तुम्हाला समजेल. साईट व्यवस्थित दिसणार नाही. ठीक आहे. सो मी हा डेटाबेस जो आहे तो उडवतो, डिलीट, कन्फर्म. मला काहीच नकोय त्यातलं, कन्फर्म. ओके. डेटाबेस डिलीटेड सक्सेसफुली. आता एकदा साईट बघायची का लोड करून काय होतं ते. मी लोड करतो. सी एरर यायला लागली की इस्टॅब्लिशिंग अ डेटाबेस कनेक्शन. ओके. होम पेज तर झालं, पण हे पण जाईल थोड्या वेळाने. ओके. सर्व्हिसमध्ये आलो तर इथे पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे हळूहळू हे सगळं निघून जातं तुमचं. जर कनेक्ट नाही होत म्हटलं ना तर जाते. होम पेज फक्त कोडिंगच्या फाईलमध्ये असणं त्यामुळे हे राहिलंय तसंच, हे पण जाईल. ओके. सो बाकीचे कोणतेच पेजेस जे आहेत ते चालायचे बंद झालेत. आता काय करायचं आपण, आता जो आपले फाईल्स आहेत, हे तर डेटाबेस तर आपण उडवला, आता जे आपल्या फाईल्स आहेत ना त्या फाईल्स सुद्धा आपण उडवायच्या सगळ्या. ह्या सगळ्या फाईल्स आहेत आपल्या पब्लिक _HTML च्या आत, ह्या सगळ्या फाईल्स राहतात, त्या आपल्याला उडवायच्या आहेत. तर मला हे सिलेक्ट ऑल करायचं आहे. सिलेक्ट ऑलचं काय आहे का इथे ऑप्शन असेल तर ते यूज करा. सिलेक्ट मल्टिपल आहे, पण असा काय ऑप्शन नाही. तर मी तर कंट्रोल A दाबतो, कंट्रोल A दाबल्यानंतर सिलेक्ट ऑल होतंय. ओके. आणि सिम्पली मी हे जे आहे ते डिलीट मारून टाकतो. स्क्रॅच मध्ये पण टाकू नका, काहीच करू नका. आम्ही इथे नवीन साईट बनवणार आहे, तर इथं तुम्ही डिलीट म्हणू शकता. इट फील्स लोनली. आता साईट जाऊन चेक करा. आता तर जे होम पेज आहे ते पण नाही तुम्हाला दिसलं पाहिजे, काहीच दिसत नाही आता साईटवरती. साईट पूर्णपणे तुमची निघून गेलेली आहे. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? डेटाबेस, कोडिंग फाईल्स, डेटाबेस डिलीट केल्यावर काय झालं, कोडिंग फाईल डिलीट केल्यावर काय झालं. आता आपलं जी लँड आहे ती लँड प्रॉपरली प्रिपेअर झालेलं आहे, म्हणजे तिथं काहीच नाही. आता त्याच्यावरती आपल्याला घर बांधायचं आहे आणि आपलं लँडची प्रॉपर रजिस्ट्री पण झालेली आहे सरकारच्या त्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात, NA प्लॉट म्हणून. रजिस्ट्री म्हणजे काय, आपण आपलं डोमेन जे ते होस्टिंगला कनेक्ट सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर असेल तर थम्सअप करा एकदा. प्रॉपर लँड प्रिपेअर झालेली. आता आपल्या ह्याच्यावरती वेबसाईट डेव्हलपमेंट करायची आहे. बरं, वेबसाईट डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण कोणत्या टेक्नॉलॉजीचा यूज करणार आहे, तर आता इथे बघा, इथून पुढे वर्डप्रेसला सुरुवात झाली बरं का. तर वर्डप्रेस टेक्नॉलॉजीचा आपण यूज करणार आहे. वर्डप्रेस बद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो की वर्डप्रेस टेक्नॉलॉजी हे एक CMS आहे, कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टीम, तुम्ही त्याला असं म्हणू शकता. आणि हे म्हणजे कमी कोडिंगमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं आउटपुट करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी बनवलेली आहे. ओपन सोर्स टेक्नॉलॉजी आहे, ओपन सोर्स आहे, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स वगैरे सगळं मिळतं, काही परचेस करायची गरज नाही.
ठीक आहे. ओके. आणि कशाच्या ह्याच्यावरती चालतं म्हणजे हे थीम आणि प्लगइन्सच्या बेसिसवरती हे चालतं. थीम अँड प्लगइन एवढ्या दोघांचा वापर करून तुम्ही एक नाही चांगल्या पद्धतीची साईट जी आहे ती बनवू शकता. हॅलो सर, येस. ते थीम आणि प्लगइन्स हे आपल्याला परचेस करावे लागतात का? आता ह्याच्यामध्ये बघा वर्डप्रेस जे आहे ते ओपन सोर्स आहे आणि थीम्स अँड प्लगइन सुद्धा ओपन सोर्स आणि फ्री असतात. ओके. बट काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहेत किंवा काही चांगले डेव्हलपर्स आहेत. ओके. ज्यांनी वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज ज्या आहेत ना ते खूप मेहनत करून त्यांनी बनवलेले आहेत. सो ते तुम्हाला सपोज घ्यायचे असतील तर ते तुम्हाला पेड व्हर्जनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. म्हणजे दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फ्रीची पण थीम इथे भेटणार, पेडची पण भेटणार. फ्रीचे प्लगइन्स पण भेटणार, पेडचे प्लगइन्स पण भेटणार. इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे. जे मेन वर्डप्रेस ते वर्डप्रेस टोटली फ्री आहे. ते त्याच्यामध्ये तुम्हाला काही पेड नाही. पण ज्या प्रायव्हेट कंपन्यांनी थीम्स प्रोव्हाइड केलेले आहेत, प्लगइन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यांना काहीतरी पैसे पाहिजेत त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या आहेत. क्लिअर आहे? हो सर. येस. एक गोष्ट अजून एक की फ्रीच्या थीम्स आणि फ्रीचे प्लगइन्स वापरून तुम्ही कशाही पद्धतीची वेबसाईट बनवू शकता. गरजेचं नाही आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी पेडच केल्या पाहिजेत. एकही गोष्ट पेड न करता तुम्ही प्रत्येक पद्धतीचा क्लायंट जो आहे तो हँडल करू शकता. ओके. पेड कधी घ्यायचं? ज्यावेळेस क्लायंटची एखादी स्पेसिफिक रिक्वायरमेंट आली. त्याच्यानंतर त्याला सांगायचं की तुमची ही जी स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट कोणत्याही फ्री थीममध्ये किंवा प्लगइनमध्ये फुलफिल नाही होत. त्यासाठी तुम्हाला पेड प्लगइन घ्यावं लागेल. ओके. त्यावेळेस क्लायंटला सांगायचं की त्याची कॉस्टिंग अशी अशी आहे. बट ऑलमोस्ट सगळ्या पद्धतीचे फीचर्स, सगळ्या पद्धतीचे जे काही नवीन गोष्टी लेटेस्ट आलेल्या आहेत ना ते सगळे तुमचं फ्री आणि पेडमध्ये होतं. बट एखादा क्लायंट असतो ज्याला XYZ वेबसाईट आवडलेली असते. तो म्हणतो मला अशीच वेबसाईट पाहिजे. ओके. ज्यावेळेस तुम्ही त्या वेबसाईटचा सर्च करता त्यावेळेस कळतं की त्या वेबसाईटने एक पेडचं थीम वापरलेली आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही क्लायंटला सांगू शकता की ही वेबसाईट जी आहे ती तुम्हाला पेड थीममध्ये बनवावी लागेल. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन पेड अँड फ्रीमध्ये. ओके. आता वर्डप्रेस ओपन सोर्स आहे. अराउंड आत्ताच्या टायमिंगला तर 40% ज्या साईट्स आहेत इंटरनेटवरच्या त्या सगळ्या वर्डप्रेस टेक्नॉलॉजीमध्ये बनलेल्या आहेत. कंपनीज लाईक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड किंवा मोठ्या मोठ्या कंपनीज जसं की नासा आहे. नासाची वेबसाईट, मर्सिडीजची वेबसाईट ह्या सगळ्या वेबसाईट ज्या आहेत त्या वर्डप्रेसमधून बनलेल्या आहेत. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि ह्याच्यामुळे डेव्हलपमेंट जे आहे ते खूप इझी झालेलं आहे. ओके. तुम्हाला स्पेसिफिक वेबसाईट डेव्हलपरची गरज लागत नाही. जे काम तुमचं 100 दिवसात होतं, एक वेबसाईट बनवायला 100 दिवस लागतात सपोज चांगली, ते काम तुमचं 10 दिवसात होऊ शकतंय. एवढं पोटेन्शियल ह्या वर्डप्रेसमध्ये आहे. ओके. आणि वर्डप्रेस टेक्नॉलॉजीचा वापर करून मल्टी बिलियनियर कंपनीज सुद्धा बनलेल्या आहेत. सो आपण आज वर्डप्रेस टेक्नॉलॉजी शिकणार आहे. तर वर्डप्रेसची ऑफिशियल साईट कोणती आहे ती तुम्हाला मी एकदा दाखवतो. WordPress.org नावाची ही त्यांची ऑफिशियल साईट आहे. इथे तुम्हाला सगळ्या पद्धतीचे अपडेट्स वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या समजते. ओके. सो आज जे झालं त्याचं एकदा रिवाइज करा. WordPress.org ला तुम्ही समजून घ्या, जाऊन ह्या साईटवरती वाचा. आता आपलं जे काम राहते ते म्हणजे ॲक्च्युअली इन्स्टॉलेशन ऑफ वर्डप्रेस. त्याच्यासाठी आपल्याला एक फ्रेश लेक्चर लागेल. ती जी गोष्ट आहे ती अशी घाईघाईत करून चालणार नाही. सो आपण ते नेक्स्ट लेक्चरला ठेवूयात. ओके. WordPress.org वरती जावा. इथे तुम्हाला जे काही नवीन डेव्हलपमेंट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये ते सगळं कळेल.
इथे तुम्ही बघू शकता. मायक्रोसॉफ्टची सुद्धा वेबसाईट जी आहे ती वर्डप्रेसमध्ये बनलेली. नासा, रोलिंग स्टोन, टाइम, हार्वर्ड युनिव्हर्सिटी सगळ्यांना माहीत असेल. ओके. तर एवढे जबरदस्त जे जायंट्स आहेत त्यांच्या साईट्स बनलेल्या आहेत वर्डप्रेसमध्ये. प्रिंट मीडिया आय थिंक. ओके. अजून कोण कोण आहे? i1 डिजिटल, सी वोक्स. वोक्स सुद्धा जे आहे ते ह्याच्यामध्ये बनलेलं आहे वर्डप्रेसमध्ये. बघा इथल्यातला कोणता ब्रँड तुम्हाला ओळखीचा आहे का? राफेल नदाल. नदालची जी साईट आहे टेनिस प्लेयर, त्याची साईट सुद्धा वर्डप्रेसमध्ये बनलेली आहे. इलेक्ट्रिफाईंग रिजनल एक एअर ट्रॅव्हल कंपनी आहे, त्यांची पण बनलेली आहे. आय थिंक नॅशनल जॉग्राफी जी चॅनल आहे ना, नॅशनल जॉग्राफी, त्यांची सुद्धा साईट बनलेली आहे. उसेन बोल्टची साईट आय थिंक ह्याच्यातच बनलेली आहे बघा. टेड टेड टॉक जे आपण बघतो ना त्याच्या व्हिडिओज वगैरे, त्यांची साईट पण बनलेली आहे. ओके. सो खूप मोठं पोटेन्शियल आहे वर्डप्रेसमध्ये. ओके. सो ह्याला जाऊन तुम्ही रीड करा. ओके. आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. कोणाला काय डाऊट असतील तर डाऊट विचारा. सर मी 1 मिनिट, ते जी वेबसाईट आहे ना विक्सची, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवू का? मला